ए बाई, अगं मला वाटलं ड्रिंक म्हणजे तू कोल्ड ड्रिंक आणतेस की काय? असलं काय घेत नाही मी. आय डोंट बिलीव्ह. हा, एकदा भाल्याबरोबर मी भांग घेतली होती. अगं मग काय सॉलिड गोंधळ घातला म्हणे मी. सारखा हसत होतो आणि माझं असणं थांबत नव्हतं म्हणून दीपा रडत होती. हे बघ, हे असलं काही नको, तू ताबडतोब सही करून टाक बघू. अगं पण अजून मी कॉन्ट्रॅक्टवर सही केलेली नाहीये. एकच पेक घेणार मी. ओके, घ्या. तुझे वडील वाटतं मिलिटरीत असतात. अजून एक घोट सुद्धा घेतला नाही. हो, तर लगेच केक बसली वाटतं. का का? अहो, तो माझ्या मोठ्या बहिणीचा फोटो आहे. बहिणीच आहे. माया. माया होमगार्ड होती. होती होती. अरे 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 अरे, अजून आहे. आहे. घ्या ना. हो हो. काय 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 आपण सगळ्या हॉस्पिटल्सला फोन करूया का? आता तसं काय असतं, हॉस्पिटल फोन आला नसतं काय? प्रकाशचं काय नसतं काय त्याच्यावर? काय बोलताय तुम्ही वहिनी? पण हॅलो, कोण? मेरी काय? मेरी मेरी आपल्या त्या लग्नाच्या प्रपोजलचं काय झालं? लग्नाचं मरू द्या हो. प्रकाश कुठे ते विचारा. लग्नाचं मरू दे का? ते प्रकाश कुठे ते विचार. सांग. अच्छा अच्छा, काय झालं? बर वहिनी, ते सोटा कंपनीचा अर्जंट निरोप आला होता आणि प्रकाश परस्पर मुंबईला गेलाय. परत कधी येणार? परत कधी येणार? परत कधी येणार का परस्पर तिकडेच दुसरं विराट करणार आहे? काहीतरीच त्या भाऊजी. काहीतरी काय उगाच जगात बोलतेस तू? हा, टॅक्सीने जाणार, कागदपत्र देणार आणि लगेच टॅक्सीने परत येणार. नाही नाही, म्हणजे पण साधारण म्हणजे कधी परत? अच्छा अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त पाठ होईल. पाठ होईल म्हणजे पाठ. हे बघ मेरी, तुम्हाला किती आवडली असलीस ना तरी हे आधी वहिनीला फोन करून सांगितलं नाही, मला अजिबात आवडलेलं नाहीये. हा काय 2 तास फोन करत होतीस? लागत नव्हता? एंगेज होता? शक्यच नाहीये, शक्यच नाही. वहिनी तेवढं शक्यच नाही. 2 तास मीच फोन करत होते. तुम्ही करत होता? 2 तास चांगला आहे. मग कसा लागणार फोन? बरोबर आहे. बोलायचंय? नको. चांगलं आहे, नको. मेरी काय, तुम्हाला लग्नाबद्दल काय विचारतेस? तर तुला काय अक्कल आहे काय? हा, वहिनी इथे कुठल्या मनस्थितीत आहे आणि तू मला लग्नाबद्दल विचारतेस? वहिनी फक्त रडते बिचारी. तुला अक्कल आहे काय? नॉनसेन्स. भाऊजी, काय अर्जंट काम असलं तर यांनी मला सांगून जायला नको होतं का? जायला पाहिजे, सांगून तुम्हाला जायला पाहिजे होतं. वहिनी, फार दिवसापासून तुमच्या वागण्याबद्दल थोडं बोलायचंय. माझ्याबद्दल? बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्ही काय करता हे तुम्हाला कळतंय का? मी काय केलं? काय केलं? उदाहरण द्यायचं जर तर हे तुमचं सुप्रसिद्ध खायला घालणं. सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्ही काय ना काहीतरी त्याला खायला घालत असता. अरे त्याचं पोट आहे का? मस्करी आहे? एवढंच नाही, तो बाहेर निघायचा रेल्वेच्या डब्यावर त्याला डबे भरून देता की नाही? हो. मला वाटतं नाही म्हणता का काय? एवढंच नाही, त्याला फोन करून त्याच्या खाण्यापिण्यावर तुम्ही पाहायला ठेवता की नाही? हो. मला वाटतं नाही म्हणता का काय? एवढं होतं मुंबई पण त्याला फोन करता की नाही? मला वाटतं नाही म्हणता का काय? हे काय प्रेम करायला? हे प्रेम आहे? गुदमरून गेलाय तो. प्रेमाच्या सावलीत कसा विसावा वाटायला पाहिजे. तुमच्या प्रेमाचं टेन्शन येते त्याला.
अशाला भगवी वस्त्र घालून तो हिमालयात जाईल आणि तुम्ही बसाल इथं ऑफिसमधून आला की प्रश्नाची सरबती सुरू. कुठं गेला होतात, कुठं थांबला होतात, ऑफिसमध्ये का गेला होतात, ऑफिसमध्ये का गेला नव्हतात, त्याच्याशी का बोललात, त्याच्याशी का बोललात. गोंधळ होतो अशाने माणूस. तुमच्या अशा प्रश्नाची सरबतीमुळे खरं बोलणारा माणूस सुद्धा खोटं बोलायला लागेल. हो. याच्यावर विचार करा. दार लावून झोपा आता. खबरदार उद्या सकाळपर्यंत फोन लावला तर जातो मी. दरवाजा उघडू द्या. प्रकाशचा फोन. दीपा, दीपा चहा आण ग. शीला, रात्रभर तुम्ही इथेच होता. म्हणजे रात्रभर मी इथेच झोपलो होतो. हो ना. हे माझे कपडे, ही तुझी लुंगी माझ्या अंगावर. नशेत माझ्या पावित्र्याचं. गेलाय असं कसं होईल माझ्या हातून. कुठली तरुणी या बाबतीत खोट सांगेल. ते खरंच आहे बडा, पण माझं अभंग पावित्र्य. परमेश्वरा, काय झालं रे माझ्या हातून. मी असह्य होते. मला मला सुटण्याची तू संधीच दिली नाहीस रे. नशीब काय झालं माझ्या हातून. कुठून आलं पण माझ्या अंगात. एका निष्पाप असहाय्य तरुणीचं कौमार्य मी कुस करून टाकलं. राक्षसा, संभाजी, कोण आहे काय. कुठल्या तोंडानं मी तुला आता आपला भावी पती म्हणू रे. हा तुझा पती काय. अक्रस्थळेपणा करू नकोस. नेमका याच वेळेला लॅचकी उघडून तू कसा आत आलास रे. आलास रे. अरे अरे, आजपर्यंत कधी तू माझ्या डिश मधलं उष्ट सुद्धा खाल्लं नाही. चाललं नाही. आणि आता लग्नाच्या मंगल वेदीपर्यंत पवित्र मनानं आणि शरीरानं पोचावं म्हणूनच ना रे मी तुला संध्याकाळी 6 नंतर दूर ठेवलं. होय ना. मग याला कसा जवळ केलास. संभाजी, संभाजी, हे बाबा तू तिला मारू नकोस रे. सगळी चूक माझी होती. पहिला हात सोड. आणि चल उठ. चल उठ. चल उठ. उठतो ना. चल उठ. आणि जर का पुन्हा इथं दिसलास तर याद राख, तंगड मोडून ठेवेन. मी जातो. ते कुठे घेऊन निघाला. काय कुठे काय ते ठेव. ते ठेव. मी बरोबर मी भारतराव मला मारते. मला तुझा प्रबंध महाबळी. मारू नकोस रे प्लीज. संभाजी, नको रे. हे बघ, तुझ्या रात्रीच्या पापाचा पुरावा. काय आहे त्यात. काय काय तुला लवकरच कळेल. हे माझी काही चूक नाही रे. चूक नव्हती. खरंच सांगते मी. खरंच सांगते. प्लीज मला मला मारू नको. मग काय पूजा करू. कपडे घ्यायला आलो होतो. तिचे कपडे काढून ठेव. तिकडे जाऊन काढते रे. इकडे नाही काढला.